बीड नगर परिषदेत अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। नगर परिषदेमधील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटानं नाराजीचा सूर आवळल्याने कधीही सत्तांतर होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले क्षीरसागर बंडू एकत्र येण्याच्या हालचालींमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली। बीड नगर परिषदेत तत्कालीन महायुतीच्या पाठबळावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली। मात्र 6 महिन्यांच्या आतच अंतर्गत नाराजीमुळे सत्तेचं गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान नगर परिषदेवरील कारभारावर नाराजी व्यक्त करत भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं वक्तव्य केलं। त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशी वेळ आली तर आम्ही दोघे क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत असं स्पष्ट केलं। दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे बीडच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण आकाराला नेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर हे समीकरण प्रत्यक्षात उतरलं तर नगर परिषदेत सत्तांतर होण्याची शक्यता अधिक बळावू शकते। त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्तेसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे। राजकीय घडामोडींमुळे वेग आला असून पुढील 2 आठवड्यात बीड नगर परिषदेतील सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। मात्र या घडामोडींमुळे संबंधित नेत्यांची पुढील भूमिका आणि नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील। पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे, हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे। दोघं भावंड एकत्रित होऊन बीडच्या विकासासाठी काही चर्चा करायला तयार आहे? बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू। आता राजकीयरित्या आम्ही 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण बघू। तुम्ही हात पुढे करताय सुरुवातीला पाऊल पुढे? जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं निघेल।